आमच्या मुलांकडे एवढ्याच्या मोठ्या डिग्री आहे. अहो कधी ना कधी तर एमबीएचे लोक, एमबीएचे मुलं, हाय क्वालिफाईड मुलं माझ्याकडे येतात आणि मला सांगतात जिल्हा बँकमध्ये मला क्लर्कची नोकरी द्या. क्लर्क म्हणा रे बाबा तुझ्या बायोडेटामध्ये एमबीए झालेला आहेस तू, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. नाही साहेब कुठली नोकरी द्या ना, क्लर्कची द्या, टेम्पररी असली तरी चालेल पण नोकरी द्या. या प्रश्नाला कसं उत्तर देणार तुम्ही? तेव्हा तुम्हाला त्याला का वाटलं नाही हे आमच्यावर जे टीका करणारे, आता देवगडमध्ये येऊन राजकारण करणारे, की नाही बाबा ह्यांना दर्जेदार नोकरी मिळवण्यासाठी आमच्या नेत्या मंडळींकडून कुठली तरी कारखाने उभे करून देऊ. आताही तुम्हाला सांगतो, आपली कुठलीही निवडणूक असेल ना, विधानसभा आणि लोकसभेची, आम्हाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करायला लागतो की साहेब उद्या आमच्या सिंधुदुर्गामध्ये मतदानाची तारीख आहे, जरा कृपया आपल्या सगळ्या कंपन्यांना सांगा की 1 दिवसाची सुट्टी जाहीर करायला, जेणेकरून ती मुलं इथे मतदानासाठी येऊ शकतात. आजही आपल्याला फोन करायला. म्हणजे विचार करा आपली किती मुलं आज गोव्यामध्ये नोकरी करताय. का येऊ नये तरी त्यांच्या आई वडिलांकडे इथे, आपल्या नातेवाईकांकडे येऊन नोकरी करू नये.